जय श्री कृष्ण सर्वांना। मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात। त्यानंतर मी करून घेईन भगवद्गीतेची पूजा आणि तुम्हाला सांगेल भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य। तर चला आधी आपण देवपूजा करून घेऊयात। तर चला आता मी करून घेते देवपूजा। आणि बघू शकता तुम्ही माझी इथे देवपूजा तर करून झालेली आहे। तर चला आता मग मी भगवद्गीतेची पूजा करून घेते। तर आता मी भगवद्गीतेला हळदी कुंकू लावून घेते। आणि बघू शकता तुम्ही माझी इथे भगवद्गीतेची पूजा करून झालेली आहे। तर चला आता मी तुम्हाला सांगते यातलं पुढील तात्पर्य। तर आज आपण जाणून घेणार आहोत या श्लोकाचा अर्थ। योगीजन आसक्ती त्यागून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात। तर आज आपण याचा अर्थ जाणून घेऊयात। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात। तर याचं तात्पर्य खूपच सुंदर आहे, तर तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। तर चला मग आता मी करून घेते तुळशीची पूजा आणि त्यानंतर आपण भेटूयात आपल्या हरणीला। तर चला सर्वप्रथम मी तुळशीला पाणी घालून तुळशीचीच पूजा करून घेते। आणि बघू शकता तुम्ही माझी इथे तुळशीची पूजा करून झालेली आहे। तर चला तर मग आता आपण भेटूयात आपल्या हरणीला आणि मी हरणीची पूजा करून घेते। हे बघा इथे बसलेली आहे हरणी। आणि बघू शकता तुम्ही आता माझ्या हरणीची पूजा करून झालेली आहे। चला आता मी तुम्हाला आमच्या घरचे बाकीचे जनावर दाखवते। तर हे बघा इथे आहेत त्या 2 गाई आणि बाकीचे जनावर आहेत पलीकडल्या गोठ्यात।
हे बघा. तर चला आता मी जात आहे भट्टीवर. तर बघा आता मी आलेली आहे भट्टीवर. तर चला आता बघूयात आपण दादा काय करतायत. तर हे बघा इथे चालू आहे दादाची देवपूजा. कर कर. झाली का? तर दादाची देवपूजा करून झालेली आहे. हो झाली की म्हणलं देवपूजा. हा झाली 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 बाबा म्हणलं की. तर बघा आता मी निघालेले आहे घरी. आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली मनू काय करते. आणि आणलेल्या दिवशी तर ती जास्त काही खात पण नव्हती आणि सारखं सारखं ओरडत होती. आणि ओरडून ओरडून म्हणजे रात्री ती इतकी ओरडत होती की ओरडून ओरडून तिचा घसा बसला होता. पण आता तिला इथली सवय झालेली आहे. म्हणजे नवीन ठिकाणी माणूस असो वा जनावर असो कोणाला पण लवकर करमत नाही. तिथे रुळायला वगैरे वेळ लागतो. आणि आता तिला इथली आमची सवय पण झालेली आहे. आणि आता ती खायला पण लागलेली आहे. आणि हे बघा आमचं घर. शेतातून हे बघा आमचं असं दिसतं हे घर. वर एक रूम आहे आणि खाली आणि हे बघा इथे सगळी बाजूला नारळाची झाडं लावलेली आहेत आम्ही. आणि हा आहे गजरास 2 प्रकारचा. हो. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मनू काय करते. हे बघा इथे आहे आपली मनू. आणि इथं बाज अशी टाकलेली आहे कारण ते बांधल्यावर तिला खायला यावं म्हणून. चला आता मी तुम्हाला दाखवते आमची गुलाबाची झाडं. आणि ऊन जास्त असल्यामुळे ना कोणतंच झाड असं एकदम तजेल दिसत नाही. म्हणजे मी रोज याला पाणी घालते, काळजी घेते, पण तरी पण झाडं अशी सुकत आहेत कारण इतकं प्रचंड ऊन आहे. हे बघा. आणि इथे आहे ती छोटी छोटी मोसंबीची रोपं जी मी स्वतः घरी तयार केलेली आहेत. आणि हे आहे लाजाळूचं झाड. आणि याला असं फूल आलंय की बी आलंय ते काय मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि याला असा हात लावला की पान असे मिटून घेतं, त्यामुळे झाडाला लाजाळू म्हणतात. आणि ते आहे मोगऱ्याचं झाड. म्हणजे सगळी झाडच आहे तिथे. तर चला आता मी भट्टीवरनं आलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत शेतात. तर चला आज मी तुम्हाला दाखवते आमचा ऊस. हे बघा हे पण आमचं शेत आहे आणि ते
गजरास लावलेला आहे आणि ते आहे ज्वारी. तर आता मी आणि संध्या निघालेलो आहोत शेतात. हे बघा, इथून आता जिथून आम्ही जातोय ना ते आहे आमच्या चुलत्याचं शेत. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की आमचा ऊस कसा आलेला आहे. तर आता आम्ही आमच्या शेतात आलेलो आहोत. हे बघा आमचा ऊस. आणि ऊसासाठी आम्ही असे इथे ठिबक लावलेलं आहे, कारण ठिबकमुळे ऊसाचा खूपच छान फुटवा होतो आणि ऊस पण चांगला दिसतो. चला आता मी तुम्हाला दाखवते आमचं आंब्याचं झाड. हे बघा. आणि कोणाकोणाला असे आंबे खायला आवडतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि बघा, खूप सारे आंबे आलेले आहेत. आणि आता काही आंबे असे पिवळट पण पडायला लागलेले आहेत, म्हणजे आता पिकायला सुद्धा सुरू झालेले आहेत. हे बघा. आणि या आंब्याच्या झाडाजवळच इथे एक छोटंसं कढीपत्त्याचं पण झाड आहे. घराजवळ पण आहे आणि ते शेतात पण आहे. आणि दरवेळेपेक्षा यावेळेस खूपच छान आंबे लागले आहेत. हे बघा, इथे एक छोटंसं मोहोळ आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते मिरच्याची रोपं. म्हणजे ती रोपं मी स्वतः घरी तयार केली होती. तो 200 ते 250 रोपं मी स्वतः घरी तयार केली होती आणि तेच तिथे शेतात आणून लावलेले आहेत. हे बघा, ही आहेत ती मिरच्याची रोपं. अजून काय याला फुलं वगैरे लागले नाहीत, म्हणजे आणखी याला मिरच्या लागायला सुरू झालेल्या नाहीत, पण काही दिवसात याला पण मिरच्या लागतील. आणि अशी पूर्ण जी ओळ आहे ना, त्या पूर्ण ओळीत इथे आम्ही मिरच्याची झाडं लावलेली आहेत. आणि कोथिंबीर पण लावलेली मी तुम्हाला दाखवली. आणि हे बघा, हा आहे आमच्या चुलताचा आंबा. आणि इथे पण एक मोठं असं कढीपत्त्याचं झाड आहे. एक मोठं आहे आणि एक छोटं आहे. आणि हे आहे लिंबोणीचं झाड. याला काय आत्ताच लिंब लागलेले नाही आहेत. हे बघा, आणखी एक इथे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि या साईडला यांचा थोडासा ऊस आहे आणि पलीकडल्या साईडला पण ऊसच आहे. हे बघा. आणि ते एक बोरवेल होतं, पण ते सध्या बंद पडलं असल्यामुळे त्याच्यावर त्याच्या काटाड्या लावलेल्या आहेत, कारण रात्री शेतात यावं लागतं पाणी वगैरे द्यायला. मग चुकून पाय वगैरे पडला तर इजा होऊ शकते, त्यामुळे ते त्यांनी अशा सर्व काट्या वगैरे लावून टाकलेल्या आहेत. आणि हे आहे आमच्या दुसऱ्या चुलत्याचं रान, जे की मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि त्यात भुईमुग आहे ते. आणि हे बघा, हा आहे आमचा ऊस.
आणि तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका की आमचा ऊस कसा आलेला आहे. आणि खरं तर ठिबकमुळेच ऊसाचा छान फुटवा होतो आणि ऊस एकदम असा हिरवागार दिसतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.